पवार कुटुंबात दुःख आहे आणि त्यामुळे भेटीगाठींना राजकारणासोबत जोडण्याची गरज नाही. पटेल आणि तटकरे राष्ट्रवादी पुढे नेण्यास सक्षम. पवार कुटुंबातल्या वाढलेल्या भेटीगाठींवर प्रवीण दरेकरांचं भाष्य. रोहित पवार 2 पत्रकार परिषदा घेणार. 10 तारखेला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात सविस्तर माहिती देणार, तर 12 तारखेला विलिनीकरणावर पत्रकार परिषद. मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडेंची वर्णी, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या संजय घाडींना संधी. ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार न दिल्यानं निवडणूक बिनविरोध होणार. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्यानं जन्मगावी मालवणमध्ये आनंदाचं वातावरण, तर घाटकोपरमध्येही उत्साह. नागपूरच्या नवनिर्वाचित महापौरांना मिळणार पहिल्यांदाच शासकीय बंगला. सिव्हिल लाईन्स परिसरातील बंगला महापौरांना देण्याच्या हालचालींना वेग. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी पार पडलं मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठापणाला, तर 9 फेब्रुवारीला निकाल. मुलांना सोबत घेऊन मतदान करणं नेत्यांना भोवण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगानं घेतली गंभीर दखल. विलास भुमरे आणि अर्जुन सिंह मोहितेंवर कारवाई करणार. जिल्हा परिषद निवडणुकीतही ईव्हीएम मध्ये बिघाड. रत्नागिरीतल्या खेड आणि चिपळूणमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड, तर संभाजीनगरच्या वाळूज आणि पैठण तालुक्यातही काही काळ मशीन बंद. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना घातला राडा. कार्यकर्त्यांकडनं भाजपच्या बूथवर तोडफोड. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं महिलांनाही दमदाटी. पंढरपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान राडा. आमदार अभिजित पाटलांचे बंधू आणि भाजप उमेदवारांमध्ये खडाजंगी. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतली खतखत चव्हाट्यावर. नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार. तिदमे उपमहापौर पदासाठी होते आग्रही, मात्र विलास शिंदेंना संधी. वंचितच्या कार्यकर्त्यांकडून चेंबूरमधील सुशील रहेजांच्या ऑफिसची तोडफोड. बिल्डर सुशील रहेजा यांच्याकडनं मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ. सुशील रहेजांना अद्याप अटक न झाल्याने वंचित आक्रमक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष. मुंबईमध्ये 2 दिवसीय व्याख्यानमाला. सलमान खान, सुभाष घई, अश्विनी भावे उपस्थित. व्याख्यानमालेमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं मार्गदर्शन. आज ओला, उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप. सरकारने किमान भाडं ठरवून देण्याची मागणी, तर ओला उबर मालक चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर कारवाई करणार. मंत्री सरनाईक यांचा इशारा. आजपासून T20 विश्वचषकाचा थरार. आज भारत आणि USA मध्ये पहिला सामना रंगणार. USAने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय. भारताची प्रथम फलंदाजी.